आजपासून आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीला सुरुवात करत आहोत। त्यामध्ये आपण मुलांच्या आवडीचे असे पोह्याचे पापड बनवणार आहोत। अगदी आपण नेहमीच मुलांना बाहेरचे कुरकुरीत पदार्थ आणतो, पण तुम्ही हे सोप्या पद्धतीने पोह्याचे पापड जर घरच्या घरी बनवले ना, तर बाहेरून काही आणायची गरज पडणार नाही। अगदी वर्षभर टिकणारे हे पोह्याचे पापड सोप्या पद्धतीने झटपट होतात। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। एका कढईमध्ये आपण एक मोठी वाटी पोहे घेतले, जे आपण खरपूस असं भाजून घेतलेलं आहे। जास्त लाल भाजायचं नाही, फक्त पोहे तुटताना तोपर्यंत भाजून घ्यायचं। संपूर्ण पोहे गार झालं की एका मिक्सर जारमध्ये ओतायचं आणि थोडं थोडं करून आपल्याला हे पोहे संपूर्ण बारीक असं दळून घ्यायचं आहे। जेवढं बारीक करता येतं ना तेवढं बारीक करण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर एका चाळणीने आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे, म्हणजे जे जाडसर भाग असतो ना तो संपूर्ण वरच्यावरती निघून जातं आणि बारीक पीठ खाली येतं। छान असं संपूर्ण आपण पोहेचं हे पीठ गाळून घेणार आहोत। त्यानंतर आता या गाळलेल्या पिठामध्ये आपल्याला 2 चमचे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। आवडीनुसार कमी जास्त तिखटचं प्रमाण तुम्ही करू शकतात। त्यानंतर आपण 2 चमचे जिऱ्याची पूड घालून घेतली। चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं, मीठ थोडंसं कमीच घाला। त्यानंतर यामध्ये आता आपण अर्धा चमचा पापडखार टाकून घेतला। जर तुमच्याकडे पापडखार नसेल ना तर अर्धा चमचा सोडा घातला ना तरीसुद्धा पापड अगदी छान होतात। त्यानंतर हे सगळं साहित्य आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित असं हाताने एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण वाटीच्या प्रमाणात बनवतो आहे म्हणून एक मोठी वाटी घ्यायची, ज्याचं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे। त्यामध्ये हे संपूर्ण पीठ आता ओतून घेणार आहोत। संपूर्ण पीठ आता ओतून घेतलं, 1 वाटी पीठ आहे। त्यानंतर कढईमध्ये आता आपल्याला त्याच वाटीच्या प्रमाणात 1.5 वाटी पाणी घालायचं आहे। पाण्याला खळखळून उकळी आली की ते संपूर्ण पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आणि लगेचच एकजीव करायला घ्यायचं। छान असं हळूहळू एकजीव करायचं। मंद आचेवर संपूर्ण पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। 5 मिनिटं सतत एकजीव करत राहायचं। त्यानंतर गॅसचा फ्लेम बंद करायचा आणि 10 मिनिटं वाफेवर ठेवायचं, म्हणजे पीठ छान वाफवून जातं। त्यानंतर आता एक पिशवी घेऊया। जर कपडा असेल तर कपड्यामध्ये सुद्धा तुम्ही हे पीठ टाकू शकतात। पिशवीमध्ये संपूर्ण पीठ टाकून घ्यायचं आणि छान असं सॉफ्ट करून घ्यायचं। पिशवीमध्ये टाकून घेतलं की हाताला चटकेसुद्धा बसत नाही आणि पीठही छान असं सॉफ्ट होऊन जातं। जसं व्हिडिओमध्ये दाखवलं ना त्याचप्रमाणे संपूर्ण पीठ आपण जसं पोळीचं पीठ मळतो ना त्याच पद्धतीने छान असं मळून घ्यायचं आणि सॉफ्ट करायचं। त्यानंतर पिठाचा एक गोळा घ्यायचा, पोळपाटवर ठेवायचं, थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरायचं आणि मस्त अशी मोठी चपाती लाटून घ्यायची। जशा पद्धतीने आपल्याला पापडाचा आकार पाहिजे ना त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात। जर छोटे छोटे गोळे घेऊन छोटे पापड लाटायचे असतील तर ते सुद्धा लाटून घ्या। आपल्याला मोठी चपाती लाटून घेतली की एका झाकणाने आपल्याला हे पापड गोल असे कट करून घ्यायचे आहेत। पाहिजे त्या आकाराचे कट करा। जर तुम्हाला शंकरपाळेसारखे करायचे असेल तसे सुद्धा तुम्ही करू शकतात। मोठी चपाती लाटून चाकूने कट करू शकतात। मी या पद्धतीने गोल पापड तयार केलेले आहेत। आता आपण ते उन्हामध्ये वाळवायला ठेवणार आहोत। 2 दिवसात अगदी कडकडीत असे वाळवून घ्यायचे। लगेचच पापड वाळले जातात। जेवढे बारीक करता येतात ना तेवढे करा। बघू शकता अगदी छान 2 दिवसानंतर पापड छान मस्त वाळले गेले आणि कलरसुद्धा मस्त आलेला आहे। आता तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते। अगदी पापड फुलून डबल होतो आणि इतका छान लागतो ना, तर बाहेरून जे कुरकुरीत पदार्थ वेफर्स वगैरे आणतो ना ते अजिबातच आणायची गरज पडणार नाही। मुलं जेव्हा बाहेरचे पदार्थ पोंगे वगैरे किंवा पॉपकॉर्न मागतात ना त्यावेळेस त्यांना हे पापड तळून द्या। इतके कुरकुरीत आणि छान लागतात ना की मुलं अगदी आवडीने खातील। माझ्या मुलाला तर इतके आवडले ना तर कधी संपले कळाले सुद्धा नाही, परत करायची गरज सुद्धा पडणार आहे। याच पद्धतीने सगळे पापड मी तुम्हाला तळून दाखवले। इतके मस्त फुलतायत ना, अगदी कुरकुरीत असे होतात। या पद्धतीने तुम्ही हे कुरकुरीत पोह्याचे पापड बनवा, डब्बा भरून ठेवा, सहजच वर्षभर टिकतील। कधीही तळून खा, मधल्या वेळेत मुलांना सुद्धा तळून द्या, अगदी छान लागतात। एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा।